विधायक सुधीर मुनगंटीवार के हाथों हिंगनाला में शंकरपट स्पर्धा का उद्घाटन किया गया। शंकरपट स्पर्धा का आयोजन सरकार की ओर से किया जाए, इस संबंध में विधानसभा में प्रश्न उठाने की बात उन्होंने इस मौके पर कही। जिले के हिंगनाला में भव्य बैलजोड़ी स्पर्धा यानी शंकरपट स्पर्धा का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में पूर्व मंत्री तथा वर्तमान विधायक सुधीर मुनगंटीवार थे। साथ ही अन्य मान्यवरों में भाजपा के राजेंद्र गांधी, प्रज्वल कडू, सूरज पेदिलवार तथा अन्य मान्यवर मौजूद थे। विधायक सुधीर मुनगंटीवार ने रिबन काटकर इस शंकरपट स्पर्धा का उद्घाटन किया और उन्होंने कहा कि शंकरपट यह सरकार ने आयोजित करना चाहिए और इसके लिए विधानसभा में वे प्रश्न उपस्थित करेंगे, ऐसी भी उन्होंने भावना व्यक्त की। इस कार्यक्रम में स्थानीय किसान तथा बैल मालिकों ने बड़े उत्साह पूर्वक सहभाग लिया। 3 दिनों तक चलने वाली इस शंकरपट स्पर्धा में विविध गटों में यह स्पर्धा ली जाएगी। स्पर्धा के कारण हर तरफ उत्साह का वातावरण निर्माण हुआ है और स्वयं विधायक सुधीर मुनगंटीवार ने बैल जोड़ी को हाँक कर इस स्पर्धा का शानदार उद्घाटन किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर विधायक सुधीर मुनगंटीवार ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा। हिंगनारा गावातील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जे कष्टाने शेती करतात, हा आनंद या शंकरपटाच्या माध्यमातून गावागावामध्ये पोहोचावा यासाठी शंकरपटाचं आयोजन केलं। खरं तर शंकरपटावर या अगोदर बंदी होती, पण सुप्रीम कोर्टाने ती बंदी उठवली आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन शंकरपटाचं आयोजन केलं। मी त्यांच्या या प्रयत्नाच्या यशासाठी शुभकामना दिल्या आहे। आणि शंकरपट हा फक्त एक उत्सव कार्यक्रम किंवा स्पर्धा नसून या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या जनावरांची उत्तम निगा राखावी, तो सुदृढ असावा याची काळजी घ्यावी, त्याचा आहार, त्याच्या संदर्भामधल्या इतर गोष्टींची काळजी घ्यावी, या मागचा हा खरा तर हेतू आहे। या ठिकाणी अनेक शेतकरी, आता आपण पाहिलं असेल किती सुंदर छकडा आहे, तर छकड्याचा मालकालाही मी म्हणतो की साधारणतः शेतकरी हा तसा आर्थिक दृष्टिकोनातून कमजोर असतो, पण याही कमजोरीमध्ये तो आपली जी काही संस्कृती आहे, कृषी संस्कृती आहे, त्यामधला महत्त्वाचा भाग हा बैलजोडी, छकडा, बंडी याची किती निगा ठेवतो। मी ज्या छकड्यावर बसलो होतो किती सुंदर छकडा आहे, मला वाटतं की ही सुद्धा एक आनंद देणारी गोष्ट आहे। आणि भविष्यामध्ये जे आता शहरांमध्ये धीरे धीरे या साऱ्या गोष्टी विसर पडत आहे, त्यांच्यासाठी असे उत्सव मोठ्या प्रमाणावर शासनानेच आता खरं तर साजरी केले पाहिजे। जिल्हानिहाय आपण जिल्ह्यात अनेक कार्यक्रम घेतो, पण अशा कार्यक्रमातून लोकांना सुद्धा माहिती होते की आपल्या ताटात जो अन्नाचा घास येतो त्यासाठी शेतकरी किती कष्ट करतो, शेतकऱ्यांना साथ देत बैलजोडी किती कष्ट करते, हे या निमित्ताने लक्षात येईल।